सो हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. आज आमच्यासोबत आहेत शैलेश कांबळे. तर तुम्हाला यांच्या आउटलुकवरून समजत असेल की कोणत्या लाईनचे आर्टिस्ट असतील, तर आपण यांनाच विचारूया. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. माय नेम इज शैलेश कांबळे आणि स्टेज नाव आहे एंडलेस. ओके, सो स्टेज नेम एंडलेस आहे. खूप असा युनिक वाटतो. एंडलेस म्हणजे कुठेच न संपणारा, हो ना. न थांबणारा. तर शैलेश, तुम्ही कोणत्या सिटीहून बिलॉंग करता? मी लातूर सिटी प्रॉपर. प्रॉपर लातूर सिटीमध्ये. तर लातूर सिटीमध्ये एवढा डान्सचा क्रेज आहे का? मोज का क्रेज आहे. जसं आता एक लेवल जर बघायला गेली तर तेवढं नॉलेज नाही कोणाकडे आणि करणारे करत चाललेत, न करणारे तिथंच थांबलेत. मग आणखी गरज आहे त्या गोष्टीची. अच्छा अच्छा, लॅक ऑफ नॉलेज यस इन डान्सिंग इंडस्ट्री. यस यस. सो ह्या लाईनमध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात? बघायला गेलं तर एक 9-10 वर्ष झाले मी डान्स करतोय लहानपणापासून. अच्छा, येस. म्हणजे स्कूलमध्ये गॅदरिंग जशी झाली ना तेव्हापासून डान्सचा छंद लागला. मग तेव्हापासून ते आजपर्यंत 9-10 वर्ष झाले. म्हणजे हे गॅदरिंग पासून हे स्टार्ट झालं का तुमचं येस येस. डान्सिंगचा क्रेज? हो ना. आणि डान्सिंगमध्ये प्रकार असतात का, कॅटेगरी असतात? हो ना हो ना, भरपूर सारे प्रकार आहेत. कोणकोणते असतात जसं प्लीज? की पॉपिंग, ॲनिमेशन, रोबोटिक, कंटेम्पररी, अच्छा, हिपहॉप, साल्सा, फोक स्टाईल, एनिथिंग इज. भरपूर स्टाईल आहे डान्समध्ये बघायला गेलं तर. एवढे सगळे स्टाईल आहेत, तर एवढ्यातून तुम्हाला किती स्टाईल येतात? भरपूर करू शकतो सगळ्याच. जसं की म्हणायला गेलं तर मोजक्या 2-3 जरी सोडलं अच्छा, तरी बाकी ऑर्डर मी सगळ्या स्टाईल करू शकतो. म्हणजे 9-10 वर्षापासून तुम्ही या लाईनमध्ये आहे, हां. तर तुम्हाला एवढ्या सगळ्या स्टाईल येतात. हो ना. तर एवढा प्रवास तुमचं जे झालेला आहे, ठीक आहे ना, हम्म. तर या प्रवासामध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलेला आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये? तुम्ही काय सांगू शकता, ह्याच्यामध्ये फ्युचर आहे का नाही? स्टार्टिंग जेव्हा केली ती तेव्हा मस्त वाटत होतं सगळ्या गोष्टी, की सोपे आहेत असं वाटायचं. अच्छा. पण जसं जसं तळात जायला गेलो डान्सिंगच्या, म्युझिकच्या, हम्म. पुन्हा कळायला गेलं की ह्याच्यामध्ये किती कंडिशन्स, क्रिटिकल्स किंवा लय कठीण रस्ता आहे बघायला गेलं. आणि प्रवास दिसतो तसा सोपा नाही डान्समध्ये. आणि फ्युचर जर बघायला गेलं हां. तर त्यासाठी एक प्लॅटफॉर्म गाठणं लय गरजेचं. आणि प्लॅटफॉर्म गाठल्याशिवाय करिअर नाही ही सांगायला. अच्छा, म्हणजे सध्या तर ह्या इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे ना, हां. डान्सिंग इंडस्ट्रीमध्ये खूप असे शो होतात, हो ना. वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल्सवर चालतात. तर तुम्ही कोणता शो अटेंड केलाय का नाही? हो केलं ना. अगोदर ऑडिशन्स दिले भरपूरदा अनसिलेक्ट झालो, अर्ध्यातून आलो. पण आत्ताच 2024 ह्याच वर्षीमध्ये अच्छा मराठीला एक स्टार प्रवाह म्हणून चॅनल आहे, अच्छा त्याच्यावर मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1. आणि आता होऊ द्या धिंगाणा या शोचं प्रमोशन केलेलं आहे मी. टीव्हीवर आलोय मी वेळेस. वा, म्हणजे तुम्ही तिकडे परफॉर्म केलाय? झालाय परफॉर्मन्स. छान. तुम्ही कोणता जास्त बेस्ट डान्स करता, कोणत्या लाईनमध्ये, कोणत्या कॅटेगरीमध्ये? पॉपिंग ॲनिमेशन. पॉपिंग ॲनिमेशन ॲनिमेशन. लय आवडती स्टाईल आहे. अच्छा ह्याच्यामध्ये मी होता आहे तेवढं जास्त चांगलं एक्सप्रेस करतो. अच्छा, म्हणजे हे एक असतं ना, एक आवडता हां हां हां. एक पर्टिक्युलर गोष्ट, तर हां, त्या लाईनमध्ये तुम्ही जास्त आहे. येस येस. तर हिप हॉप, ठीक आहे ना, त्याचं काय म्हणू शकतात? म्हणजे ते हिप हॉप नाव काय आहे? कारण की म्युझिकमध्ये पण मी ऐकले हां. हिप हॉप म्युझिक्स, ठीक आहे ना. हो ना. तर हे डान्समध्ये काय प्रकार आहे? हिपहॉप म्हणायला गेलं तर एक स्टार्टिंग त्याची झाली होती 1970 ते 90च्या ह्या काळामध्ये. आणि आउट ऑफ कंट्री स्टाईल सुरुवात झाली आणि स्ट्रीटवर करत होते लोक अच्छा. रस्त्यावर डान्स करायचे. अच्छा तिथून करत करत इन्क्लूड हिपहॉपचं Culture. सर्कल वाढत गेलं वरचीवर. अच्छा मग सांगायचं म्हणलं तर हिपहॉप ही स्ट्रीट स्टाईल म्हणू शकता. अच्छा अच्छा, स्ट्रीट डान्स म्हणू Yes, शकता street हिप dance. हॉपला. तर हे हिप हॉप नाव जे आहे हे इंग्रजी वर्ड आहे. Word हिप हॉपचं खूप जणांना समजत नव्हतं, तर ह्याचं मीन आपण असं सांगू शकता की स्ट्रीट डान्स. स्ट्रीट. ओके, म्हणजे ओपन डान्स. येस, ओपन. जसं लातूरमध्ये पण आता इव्हेंट स्टार्ट झालेत ओपन माईकचे, ठीक आहे ना. हो ना. क्लब एल हे ओपन माईक जे आहे ना ऑर्गनाईज करतो क्लब एल. त्याचे फाउंडर आहे मुनीब म्हणून, आमचे मित्रच आहेत. अच्छा. तर त्यामध्ये आम्ही ओपन माईक म्हणजे सिंगिंग टाईप, पोएट्री टाईप ह्या गोष्टीमध्ये आम्ही तिकडं ओपन माईक असं ठेवतो, जिथे आर्टिस्ट येऊन परफॉर्म करतात. सो तुम्हाला वाटते का नाही की लातूरमध्ये पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे डान्स लाईनमध्ये? झाल्याच पाहिजे. डान्सिंग बद्दल तर असं पर्सनली सगळ्यात जास्त मत माझं आहे की लातूरच्या डान्सरसाठी एखादा प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे. दर महिन्याने त्यांचं नॉलेज वाढेल, डान्सिंगमध्ये स्टाईल वाढेल, ग्रोथ होईल.
आणि ॲटमॉस्फिअर चेंज होईल. एक Obviously. आर्टिस्टला बघण्याचा सगळ्याचा नजरिया बदलेल की इट्स अ रिअल आर्टिस्ट, नॉट अ फेक. या आपण म्हणता की एक काहीही करत चालले, राईट राईट ते म्हणण्यापेक्षा काहीतरी चांगलं करायला. बेस्ट. येस, प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे येस आपल्याला. येस येस प्लॅटफॉर्म लातूरच्या आर्टिस्टसाठी प्लॅटफॉर्म येस. अवेलेबल करून द्यावं अशी कोणीतरी ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं है ना, ज्यांच्याकडून पॉसिबल होऊ हो शकतो. ना, हो ना, हो ना. जसं आहे आपण यंगस्टर मिळून जे प्लॅटफॉर्म तयार करतो, आपण वेगवेगळे रेस्टॉरंट कॅफेवर ओपन माईक ठेवतो, तसंच डान्सिंगमध्ये पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. झाल्या जसं पुण्यामध्ये एक कट्टा आहे, आर्टिस्ट कट्टा म्हणून आहे. आहेत, भरपूर असे आहेत. म्हणजे एक कट्टा म्हणून नाव ठेवते, तिकडे पूर्ण आर्टिस्ट येऊन परफॉर्म करते वेगवेगळे. कोण सिंगिंग, कोण पेंटिंग करतो, कोणी गिटार लाईनमध्ये ज्याला जे येते हो. तिकडे करतात. तर लातूर कट्टा पण असायला पाहिजे असं पाहिजे वाटतंय. पाहिजे पाहिजे. तर लवकरच आपण ह्या गोष्टीवर काही करणार आहोत, लातूर कट्टा. सो नेक्स्ट क्वेश्चन मी विचारेन की या एक्सपिरियन्समध्ये म्हणजे तुम्ही टी व्ही शोवर पण गेलात, तर त्या टी व्ही शोपर्यंत जाण्यापर्यंतच्या ज्या अडचणी तुम्हाला आल्यात, तर त्यामधल्या काही अडचणी तुम्ही सांगू शकतात का? कारण की बिकॉज ऑफ सेल्फ एक्सपिरियन्स खूप डिफरंट असतो. हो ना, हो ना. सुरुवात अशी आहे, कारण कोणतीही गोष्ट जर सुरू करायचं म्हणलं तर अडचणीपासून सुरुवात आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यावर एक वाक्य आहे की येतील खडे वाटेत, पण खडे टोचतायत म्हणून वाट बदलू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. अरे वा, टोचणारे खडे उचला, बाजूला फेका आणि पुढे चालत राहा. अरे वा, चालता चालता पुढे एखादा दगड अडवाईल. आता दगड आडवा आलाय म्हणून सुद्धा थांबू नका, त्या दगडावर थांबा, तुमची उंची वाढवा आणि पुढे चालत राहा. चालता चालता पुढे एखादा महाकाय डोंगर अडवाईल. आता डोंगर आडवा आलाय म्हणून सुद्धा थकू नका, शांत व्हा, नम्र व्हा. त्या डोंगराला धडका मारायचाही विचार करू नका, थोडा त्याला वळसा मारून पुढे निघून जा. यश पुढे तुमची वाट पाहते. अरे वा वा वा, खूप छान, खूप सुंदर. अडचणी नाईस, खूप सुंदर. ह्या वाक्याला धरून चलत गेलो. फायनान्शियली प्रॉब्लेम येत गेला, कधी डान्स क्लास भेटत नव्हता. अच्छा. कठीणाई विचारल्यावर एक चांगलं पण वाक्य त्याच्यामध्ये की मंगेश आवाड म्हणून सर आहेत लातूरमध्ये, अच्छा. त्यांनी कंटिन्युअसली डान्स क्लास प्रोव्हाइड केला. फायनान्शियली किंवा पार्टनर फॅमिलीचा सपोर्ट भेटला चांगल्या पद्धतीने. अच्छा. फेस करत करत गाठला तो पल्ला. नाईस, खूप सुंदर. म्हणजे कसं वाटलं तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा टी व्ही शोवर तुम्ही गेलता, त्यावेळेस काय एक्सपिरियन्स होता? एक हर एक आर्टिस्टचा ड्रीम असते की एक मला ते फक्त एकदा टीव्हीवर जायचे. हा, टीव्हीवर फक्त डान्स स्टार्टिंगला करताना एकच दिमागात राहायचं की टीव्हीवर जायचे आणि तिथं गेला जीव जरी गेला तर हरकत नाही. अरे बाप. पण ज्यावेळेस ते बघितला ना, ते आवरा तिथला असं डोळे खुले राहिले होते माझे. म्हणजे आपल्याकडे नाहीत तशा गोष्टी. हा, मिडल क्लासमधून तिथवरचा प्रवास विदाउट एनी सपोर्ट, असं तर अडचणीला फेस करून तिथं जाणं, ती बघणं लय मोठी गोष्ट होती. खूप असं म्हणजे फुलांना समाना टाईप तुम्हाला झालं असेल, बरोबर है ना? तर तिकडला एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे एक लातूरकर है ना, टी व्ही शोवर चाललंय हो ना, तर लातूरकरांना पण एक प्राऊड फील असायला पाहिजे. हो ना, बिलकुल असं एक स्लम एरिया पासून आपले लातूरचे आर्टिस्ट जात आहेत. हो ना. माझं पण हे मी ट्राय करतोय, मी प्रयत्न करतोय की लातूरचे आर्टिस्ट समोर जावे. त्यासाठी हा प्लॅटफॉर्म मी उघडलेला आहे. लय भारी गोष्ट केला तुम्ही. लातूरमध्ये ह्या क्षेत्रात किती संधी आहे? संधी आता आर्टिस्ट लाईफ मध्ये संधी ही नसतेच, कारण की आर्ट ही माणूस विचार करून चूज करत नाही, हे अंगात असते. राईट. येस. तर कारण की जॉब वगैरे जर असेल तर त्या गोष्टी संधीत गिनल्या जातील, पण आर्टला संधीत गिनताच येणार नाही मोस्टली. हा, ऑब्विसली जर विचार केला एका वेगळ्या व्ह्यूनं, येस येस, तर ह्या गोष्टीला मोल नाहीये. Yes. ही गोष्ट तुम्ही विकू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही फायदा त्याचा उचलू शकत नाही. एकदम डिफरंट विचार केला तर ही गोष्ट आहे. या हिपहॉप लाईनमध्ये जसं आम्ही रॅप सॉंग्समध्ये जसं अंडरग्राऊंड बॅटल होतात, त्या डान्सच्या ह्याच्यामध्ये काय होतात का नाही? बिलकुल, लय मोठे अंडरग्राऊंड बॅटल होत असतात आपल्या रॅपर स्टाईलमध्ये, पॉपिंग स्टाईलमध्ये किंवा हिपहॉप स्टाईलमध्ये. अच्छा. भरपूर मोठ्या झालेल्या आहेत, अटेंड केलेल्या आहेत मी. कोणत्या सांगू शकता का तुम्ही? म्हणजे कुठं होतं प्लॅटफॉर्म ना? हा, प्लॅटफॉर्म आता आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोठा एक आहे, इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिप म्हणून. अच्छा. ते दरवर्षी त्यांनी अटेंड करतात. तिथून सिलेक्ट झालेला आउट ऑफ कंट्रीला इंडिया रिप्रेझेंट करतात. अरे वा. येस. तर असे भारत जॅम म्हणून आहे किंवा इंडियन हिपहॉप म्हणून एक आहे कल्चर. अच्छा. इंडियाज टॅलेंट म्हणून पार्टिसिपेट केलं तर तिथून अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, ही अंडरग्राऊंड थ्रू.
अच्छा. येस. तर यामध्ये तुम्हाला म्हणजे सध्या तुम्ही काय करता सध्या? सध्या तर डान्सिंगच आहे. आणि फायनान्शियली कुठून फायनान्शियली ग्रोथ होता? इव्हेंट, स्कूल गॅदरिंग्स किंवा हम्म. संगीत फंक्शन्स हम्म. असेच छोटे मोठे जसे डान्सिंगमध्ये भेटेल त्याच्यातच. कोरिओग्राफी पण करता येस, तुम्ही? कोरिओग्राफीज, स्कूल हम्म. ॲन्युअल फंक्शन्स, हम्म. गॅदरिंग्स या असे कॉम्पिटिशनला जर कोण उतरत असेल हम्म. त्यांची क्रू क्रू कोरिओग्राफी, अच्छा. येस, प्रिपेअर करून प्रेझेंटेशन करायची तयारी. ह्यामधूनच तुमचं जे पण फायनान्शियल सपोर्ट होतो. हो ना, सध्या तर होच आहे, हेच आहे. अच्छा, तुम्हाला काय म्हणजे तुमचा ड्रीम काय आहे म्हणजे? ड्रीम बघ, स्वप्न भरपूर बघितलेत, पण एक स्वप्न आहे जे की अवकाशाच्या पलीकडचं आहे माझ्यासाठी. अच्छा. येस. मला एक वेळेस इंडियाला, आपल्या भारताला रिप्रेझेंट करायचं आउट ऑफ कंट्री. अरे वा. येस, लय मोठं ड्रीम आहे. तिथं एकदा असा झेंडा लहरावायचा, आपला तिरंगा, अरे वा. बस जिंकलो नाईस. तिथं. म्हणजे एक खूप जण असं स्वतःसाठी ड्रीम असतात की मला फक्त त्या प्लॅटफॉर्मवर जायचे. हो ना, हो ना. पण तुमचा ड्रीम थोडासा मला वेगळा वाटला आणि ते लातूरमधून तुम्ही आहात ना, तर हे आमच्यासाठी तर खूप प्राऊड फिलिंगची गोष्ट आहे. कोणत्याही लाईनमध्ये असू द्या है ना, आर्टिस्ट आर्टिस्ट असतो, हो की. ठीक आहे ना, त्याच्या लाईनमधल्या गोष्टी त्याला माहीत असतात. आणि एवढ्यामध्ये आणि तो ड्रीम असणे, इंडियाला रिप्रेझेंट करायचं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी. लातूर गुज बम्प्स येत आहेत लिटरली. लाईक आम्ही आपल्या भारताचा झेंडा हो ना. आपण आउट ऑफ कंट्रीमध्ये लहरावायचा. लहराना हा. बहुत अलग बात है ये. पॉपिंगमध्ये न संपणारी गोष्ट काय आहे? पॉपिंग मध्ये न संपणारी गोष्ट, हम्म. स्टेप्स अँड म्युझिक. क्या बात. कितीही ओढत गेलं हम्म. तरी न संपणारी गोष्ट आहे स्टेपिंग. कितीही करा, भरपूर आहेत, भरपूर भरपूर. म्हणजे जसं की सक्सेसला जसा फुल स्टॉप नाही, हम्म. हम्म. तसं पॉपिंग स्टाईलला फुल स्टॉप नाही. पॉपिंगच म्हणता येणार नाही, हम्म. शिकण्यासाठी हर एका गोष्टीला फुल स्टॉप नाही. अच्छा. म्हणजे सक्सेस इज द स्मॉल स्टेशन इन द जर्नी ऑफ लाईफ. अच्छा. तर तेवढंही नाही. जिथं आपण थांबलो तिथं सक्सेस नाही. सक्सेस ही न संपणारी पायरी. अच्छा. इन्फिनिटी. पॉपिंग. येस, इन्फिनिटी टाईप. येस, येस. ओके. तर यामध्ये तुम्ही किती आतापर्यंत किती शो अटेंड केलाय? परफॉर्मन्स स्टेज अंदाजा किती परफॉर्मन्स केलाय तुम्ही? परफॉर्मन्स सांगता येणार नाहीत, भरपूर केलेले आहेत. ते अंदाजा लोकल किती? कॉम्पिटिशन्स आपले, पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेरचे मॅक्झिमम 500 पर्यंत केले असेल किंवा जास्तही, कमीत अच्छा. कमी जरी सांगायचं म्हणलं. वा. आणखी हे जे तुम्ही चष्मा घातलाय खूप असा युनिक वाटतोय. हा, अँटिक आहे तो. हा म्हणजे हे ते का घालता तुम्ही म्हणजे काय विशेष काय आहे? विशेष तसं काय नाही, पण एक लुक एक्सप्रेस करण्यासाठी किंवा आवड आहे त्या गोष्टीची. सगळ्यापेक्षा वेगळं राहायला आवडते. अच्छा. अच्छा. असं. अच्छा. एक वेगळं प्रेझेंट व्हावं म्हणून. Yes. जसं हिपहॉप लाईनमध्ये लातूरमध्ये खूप कमी या लाईनमधले लोक आहेत. लोक आहेत. म्हणजे आम्हाला दिसत पण नाहीत हो ना. खरं म्हणायचं तर. आम्ही एवढं फिरतो लातूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी, हो ना. पण आम्हाला नाही पाहायलाच भेटलं. आणि हे जे लुक आहे किती मॅटर करतो ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या हिपहॉप लाईनमध्ये? जे लुक बद्दल काय तसं नाही की लुक असावंच असं काय नाही. अच्छा. फक्त एवढंच आहे की ड्रेसिंग जर कम्फर्टेबल असेल तर डान्स करायला मस्त वाटते, एन्जॉय येते, आपल्या आपल्या झोनमध्ये जाता येते. अच्छा. डान्स करत असताना एकदम फील येते त्या गोष्टीचा. अच्छा. अच्छा. त्याच्यामुळे बॉडी एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने करते आणखी. ओके. तर तुम्ही कुणाला बघून शिकता? तुमचा रोल मॉडेल कोण आहे? रोल मॉडेल आहेत आपले, आता इंडियामधून नाहीत, इंडियात पण भरपूर चांगले चांगले आर्टिस्ट आहेत. यस. पण एक आपला असतो ना Yes. फेवरेट पर्सन. ते आहेत लेस ट्विन्स. अच्छा. ब्रदर आहेत ट्विन्स, आउट ऑफ कंट्री राहतात, कॅलिफोर्निया. अच्छा. खतम वर्ल्ड टॉप 10 मध्ये आहेत ते. लय मस्त आहेत ते एकदम. त्यांना फॉलो करतो, इन्स्पिरेशन आहे. अच्छा. परत एकदा नाव सांगा बिकॉज मला कळालं नाहीये. लेट्स ट्विन्स म्हणून. अच्छा. Yes, Les ओके. Twins. बघावं लागेल एकदा बिलकुल. काय. भारी आहेत, आवडेल तुम्हाला ते दोघं. येस येस. म्हणजे मी तर जास्त म्हणजे त्या लाईनमध्ये नाही आहे, तरी त्यासाठीच तुम्हाला म्हणजे भेटणं गरजेचं वाटलं की मला प्रत्येक लोकांची प्रत्येक आर्टिस्टची भेटायचं आहे. ठीक आहे ना. कारण की वेगळं काय आहे या लाईनमध्ये नॉर्मल लोकांचं आणि तुम्ही जे आर्टिस्ट आहेत जे डान्स करतात हा. त्यामध्ये काय लाईफ मध्ये डिफरन्सिएशन येतो? कम्पेअर जर करायचं बोललं तर सगळंच झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
नॉर्मल लाईफपेक्षा आर्टिस्ट लोकांची लाईफ वेगळीच आहे त्या स्टाईलमध्ये. हां. उठला आता डान्सची सवय आहे, उठला ब्रश करताना काय तर डान्स करणार, काय तर अच्छा. कंटिन्यू मुवमेंट्स करत असणार, किंवा ड्रेसिंग लिहिण्याची पद्धत वेगळी, किंवा स्वतःला एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी. अच्छा. ही अशा भरपूर. ओके. आणखी एक क्वेश्चन आहे. म्हणजे हे जे तुम्ही स्टाईल फॉलो करता, हां तर जे लोक तुम्हाला भेटतात हां आपल्या आपल्या जे सिटीमधले असतात, ते कसं मोटिवेट करतात का काय आहे? बिलकुल. आता कसं मोटिवेट करणं लय गरजेचं आहे हम्म. जवळच्या व्यक्तींना. हां. बाहेरले आता जसं आपण म्हणतो की आपल्याला सगळ्यात जास्त अपेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असते की सपोर्ट करावा. तू सपोर्ट करावा, जेव्हा मी करायला काय तर तुम्ही काहीतरी सांगावं, यस. मी चुकत असेल तुम्ही काहीतरी सांगावं. पण असे काही अनुभव लाईफमध्ये आलेले आहेत की मी ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवलो त्या लोकांनी आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स किंवा पाहिजे तशा गोष्टी दिल्या नाहीत. पण बाहेरचे जी लोक आहेत हां. त्यांनी डान्सिंगबद्दल, फायनान्शियली बद्दल किंवा अडचणीबद्दल असं खुलून विचारलेलं आहे, करत राहा, चांगलं करतोस, आणखी हां. मोठं यश भेटेल. अरे वा. पण मी यापेक्षा माझ्या जवळच्या व्यक्तीकडून पण जास्त करतो. अच्छा. होप भेटेन बिकॉज ऑफ कसं आहे, हे स्टेज तुमचं चालू आहे प्रवासाचा, है ना. आतापर्यंत तुम्हाला तो प्रवास संपलेला नाही नाही. और संपणार पण नाही आहे. नाहीच. कारण की एक गोष्टीहून दुसरी गोष्ट आणखी एक डिफरंट असतो, हो ना. डिफरंट एक्सपिरियन्स असतो, डिफरंट सक्सेस असतो. येस. तर ते नक्कीच तुम्हाला भेटेल. लवकरच आम्ही तुम्हाला एक मोठ्या शोवर बघू. सो आणखी एक क्वेश्चन यामध्ये, आतापर्यंत तुमचा फ्रेंड सर्कल कसा आहे तुमचा? वेट. 3, 2, 1. तुमचा फ्रेंड सर्कल कसा आहे? फ्रेंड सर्कल भारी आहे, फ्रेंड सर्कल सपोर्टिव्ह आहेत सगळे. हम्म. पण काही असतात ना की एक गोष्ट 10 जणाला खराब करत असते, हां. तसे पण काही आहेत, हम्म. चांगले पण काही आहेत. एक फ्रेंड म्हणता येणार नाही, भरपूर आहेत. एक तर Yes. फ्रेंड आणि ते छातीवर नाव काढलेलं आहे माझं, अरे क्या बात शैलेश आहे. म्हणून, टॅटोने. अच्छा. जिगरी फ्रेंड आहे तो. हो. काही आहेत जे की करतात सपोर्ट किंवा चांगलं आहे. शैलेशच फ्रेंड आहे तुमचा? नाही त्यानं त्याच्या छातीवर नाव काढलेलं आहे माझं. त्यानं? येस. अरे हर्ष नाव बाप, आहे त्याचं. क्या बात आहे. म्हणजे खूप लगाव दिसते. काय म्हणजे लहानपणापासून तुम्ही सोबत आहात का? हा, लहानपणापासून सोबत, स्टार्टिंग डान्सिंगला सोबत केली. अच्छा. पुन्हा हर एक रहस्य एकमेकांना माहीत. अच्छा. हां हां हां. अशा ठीक आहे. जिगरी म्हणजे आहे. बेस्ट फ्रेंड्स. टीव्ही शो मधल्या कोणकोणत्या सेलिब्रिटीला भेटलात? तर नावं घ्यायला जमणार नाही कारण की भरपूर जणांना भेटलोय. हां. आणखी मोठ्या मोठ्या लोकांना भेटायचं राहिलेलं आहे. अच्छा. प्रयत्न चालूच आहेत त्याचे. रियालिटी शोची तयारी चालू आहे सध्याला. अच्छा. आणखी भेटेल याच्या पुढे मोठे मोठे सेलिब्रिटीज. अच्छा. सेल्फ मोटिवेशन कसं, म्हणजे स्वतःला सेल्फ मोटिवेट कसं ठेवता तुम्ही? मिडल क्लासवाला जेव्हा स्वप्न बघते हां. आणि एक हायर लेवलचा व्यक्ती स्वप्न बघते, हां. या दोघांच्या स्वप्नामधील हे फरक असते. का? ह्याच्याकडे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत, हम्म. न संपणाऱ्या गोष्टी आहेत, पण माझ्याकडे काहीच नाही. हम्म. मला ती मिळवण्याची भूक आहे. अच्छा. ह्याचं ऑलरेडी पोट भरलेलं आहे. अच्छा. येस. ह्या गोष्टीला धरून की मला हे मिळवायचं, मी मिळवणार. तर त्यासाठी कंटिन्युअसली मनामध्ये एक कंटिन्युअस जिद्द असणार. जिद्द, मेडिटेशन, शांती, स्वतःला शांत पण लय ठेवतो आम्ही अच्छा. गोष्टी समजण्यासाठी किंवा कंटिन्युअसली त्या रनिंगमध्ये राहण्यासाठी. अच्छा. अच्छा. येस. सो एक आणखी एक गोष्ट की फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा असतो. खूप हो ना. म्हणजे फुल ऑफ ऑल, म्हणजे पूर्ण फॅमिली त्या गोष्टीसाठी रेडी, ॲक्सेप्टन्स द्यावं लागेल. बिलकुल. हा क्वेश्चन व्हॅलिड का नाही आहे? कारण की तुम्ही 8-9 वर्षापासून जर करत आहात, जर फॅमिली सपोर्ट नाही भेटला असता तो आय थिंक तुम्ही एवढं रिलॅक्स काम केलं नसता. नसतो. पण बिलकुल. तरी मी विचारेन कसा आहे सपोर्ट? स्टार्टिंगला तर करत नव्हते, काय करणार आहे डान्स करून, हां. काय नाही, शिक्षणाकडे ध्यान दे. हां. शिक्षण पण केलं त्यांच्या म्हणण्यानुसार. हम्म. पण त्यानंतर जसं जसं मी माझ्या गोष्टी दाखवत गेलो त्यांना, अचिव्हमेंट्स, हर एक म्हणजे कॉम्पिटिशनचे प्राईज वगैरे, अच्छा. त्यांना वाटत गेलं की लेकरू काहीतरी करत चाललंय. अच्छा. मग तसं तसं हळूहळू सपोर्ट करायला चालू केले. आज मस्त सपोर्ट आहे, काय टेन्शन आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक एक डान्सर असो त्यांचा एक क्लासेस वगैरे त्यांचे हां, असतातच. तर तुमचं कुठं आहे क्लास वगैरे? नाही, मी क्लास नाही घेत सर. अच्छा. कारण की क्लास जर मी टाकलो तर मी बंदिस्त होईन असं मला वाटतं. लिमिटेशन येऊन Yes. जाईल. मी स्वतःकडे लक्ष देऊ शकणार नाही. मी बॅच किंवा दुसऱ्यांना बनवण्यामध्ये मी स्वतः वेळ राहून घालेन. जाईल. Yes. मग त्याच्यामुळे मी क्लास नाही टाकला. बनत राहायचं आणखी भरपूर. नाहीच नाही. Yes. म्हणजे की जसं की एक 2 डायमंड्स असतात.
कोहिनूर आणि एक ब्लॅक डायमंड. अच्छा. याची व्हॅल्यू व्हाईटमध्ये आल्यामुळं किंवा स्थिर झाल्यामुळं हम्म. तो कमी किमतीचा बनतोय. पण ब्लॅक डायमंड ही तुम्हाला सहसा कुठं बघायला भेटणार नाही. राईट. येस, ब्लॅक डायमंड हा अनमोल आहे, त्याची किंमत लावू शकत नव्हतं तुम्ही. अरे वा. तसं मला अनमोल बेकिंमत बनायचं आहे. अरे वा वा वा, खूप छान. म्हणजे नक्कीच तुमचं जे स्ट्रगल तुमचं चालू आहे तुमच्या लाईनमध्ये, नक्की ह्या गोष्टीमुळे, ज्या गोष्टी मी तुमच्याकडून ऐकल्या, हा, मला वाटते की लवकरच आपण कुठंतरी तुम्हाला मोठ्या शोवर पाहणार आहे. बिलकुल. थँक्यू. सो आणखी एक गोष्ट, की ग्राउंड लेवल पॉडकास्ट कसा वाटला? हा, अरे वा 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 वा. एंटरच केलंच तुम्हाला बोललो की मस्त केलं. आणि आपली भेटच आहे, म्हणजे 2 वेळेस झाली. 2 वेळेस भेट झालेली आहे आपली. येस. स्वभाव मस्त एकदम आणि मस्त वाटलं. अच्छा, हे फर्स्ट ग्राउंड एक्सपिरियन्स आहे. अच्छा. हां आणि तुम्ही ग्राउंड लेवलला जी व्हॅल्यू द्यायला हां. देण्या गेलेत आपल्या इकडे लोक, हम्म. तुम्ही ग्राउंड लेवल आर्टिस्ट लोकांसाठी एक असा प्लॅटफॉर्म तयार केला, त्यासाठी मी तुमचं थँक्यू अरे बोलतो सुरुवातीला. थँक्यू सो मच. ओके, नाईस. सो कसा वाटला पॉडकास्ट? म्हणजे ह्या लाईनीमध्ये म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट आमच्यासमोर येत आहे, तर आणखी एक क्वेश्चन मला लगेच आला. तर हे साईन तुम्ही जे देता, हे साईन वगैरे, ते साईन काय, म्हणजे काय असते ते? पीस. अच्छा, हे पीस. येस. हां, देन? हा एंडलेस थॉट, हा माझा स्वतःचा आहे. अच्छा. येस, हा पण स्वतःचा साईन आहे. अच्छा. एंडलेस मीन्स स्वतः क्रिएट केलेला ओन. अच्छा. आणखी एक साईन दाखवतो. हम्म. हां, हे काय प्रकार? फ्लावर आहे तो. अच्छा, फ्लॉवर. नाही, म्हणजे हे सायन्स ते मेन्शन करतात त्या हां. गोष्टी. ओके, जसं हे आपण दाखवता पीस अँड सो थँक्यू सो मच हे पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी. तर नवीन व्ह्युअर्स आहात आणि शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, ज्यामुळे वेगवेगळ्या आर्टिस्ट आपल्यासमोर प्रेझेंट होतील आणि त्या आर्टिस्ट लातूरमधले आहेत हेही माहीत होणार आहे. थँक्यू सो मच.